योगेश, 4-5 वर्षात काय बदललं रे पुढे? आठवतात का आपले पूर्वीचे दिवस चांदणी चौकातले? काय ते अरुंद रस्ते, किती कोंडी, किती गर्दी, अंगावर काटायचा नुसता त्या ट्रॅफिकचा विचार करून सुद्धा. असं वाटायचं एवढ्या वेळात माणूस मुंबईला पोहोचेल. अरे हो, दिवसभर त्या ट्रॅफिक मध्ये अडकायचो. असं वाटायचं ह्या रस्त्याचं काही होणार नाही. पण आता बघ, साक्षात स्वप्नातल्या सारखा मोकळा रस्ता. आणि हे सगळं महायुती सरकारच्या जिद्दीचं फळ आहे. सरकारने वाहतूक कोंडी समस्यांचा विचार करून चांदणी चौक रस्ता विस्तारीकरण प्रकल्प मंजूर करून घेतला आणि तो कृतीतही आणला. खरे, शहराला नव्यानं श्वास दिला सरकारने. प्रवास किती सोपा झाला. शहराला नव्यानं चालायला शिकवलंय. म्हणूनच महाराष्ट्राच्या आणि कोथरूडच्या भवितव्यासाठी आपलं मत एकच, चंद्रकांत दादा पाटील. कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांना कमळ चिन्हासमोरील बटन दाबून ऐतिहासिक मताधिक्याने विजयी करा. मतदान बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत. कोथरूडचा विकास हेच ध्येय, हाच चंद्रकांत दादांचा निर्धार.